Hello students, this is our paper first and first lecture we will discussing about energy resources and their introduction, sources of energy, types of energy. Okay, so next part we will discussing about energy and other information about energy resources. Okay, so let's start. Firstly, growing energy needs. Energy consumption of a nation is usually considered as an index of its development because almost all the development activities are directly or indirectly dependent upon energy. Power generation and energy consumption are crucial to economic development as economy of any nation depend upon availability of energy resources. There are wide disparities in per capita energy use of developed and the developing nation. With increased speed of development in the developing nation, energy needs are also increasing. सो एनर्जी कन्झम्पशन असेल जे पण आपल्या नेशनचं, सो डायरेक्टली और इनडायरेक्टली ते जे पण त्यांची डेव्हलपमेंट आहे तर ती कशावर डिपेंड असेल तर एनर्जी सोर्सेस जे असतील किंवा एनर्जी यावर त्याची जी पण डेव्हलपमेंट आहे किंवा डेव्हलपमेंटल ज्या ॲक्टिव्हिटीज आहे तर त्या डिपेंड असतात. सो पॉवर जनरेशन अँड एनर्जी कन्झम्पशन आर क्रुशियल टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. किंवा जे पण एनर्जीचं कन्झम्पशन असेल किंवा पॉवर जनरेशन असेल आणि जे पण आपल्या नेशनच्या अवेलेबिलिटी डिपेंड असतील तर त्या एनर्जी रिसोर्सेसवर डिपेंड असतात. किंवा जसा जसा आपला डेव्हलपमेंट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल तर त्याचा स्पीड जसा जसा इन्क्रीज होत जाणार आहे तर तसं तसा एनर्जी नीड्स पण इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, द व्हेरी ओरिजिनल form of energy technology probably was the fire which produced heat and the early man used it for cooking and heating purposes. ओके, तर नॉर्मली आपण जी पण फायर एनर्जी असेल तर त्याचा यूज कशासाठी करतो तर हीट सोर्स असेल तर त्याचा कुकिंग आणि हीटिंग पर्पजेससाठी आपण त्याचा यूज करतो. विंड अँड हायड्रो पॉवर हॅज ऑल्सो बीन यूज. इन्व्हेन्शन ऑफ स्टीम इंजिनियर्स replaced the burning of wood by coal and coal was further replaced by oil. तर विंड आणि हायड्रो पॉवरमध्ये सुद्धा एनर्जी सोर्सचा यूज केला जातो. द ऑइल प्रोड्युसिंग हॅज स्टार्टेड ट्विस्टिंग आर्म्स ऑफ द डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज डेव्हलपिंग कंट्रीज बाय डिक्टेटिंग द प्राइसेस ऑफ ऑइल अँड अदर पेट्रोलियम प्रोडक्ट. तर जे पण ऑइल आपण जे प्रोड्यूस करतो आहे किंवा त्यामध्ये असणारे जे पण डेव्हलपमेंट असेल तर ऑल्सो आपण त्याच्यामध्ये एनर्जीचा यूज करतो आहे. किंवा जे पण कंट्रीज जे पण अदर कंट्रीज असतील तर त्या पण सुद्धा ऑइलचं जे प्रोडक्शन असेल तर त्याचा एनर्जी सोर्स म्हणून यूज करतात. ओके, देन नेक्स्टली एनर्जी रिसोर्सेस आर प्रायमरीली डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज, दॅट इज रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल सोर्सेस. ओके, सो रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस must be preferred over the non-renewable resources. It is inevitable truth that now there is an urgent need of thinking in terms of alternative sources of energy, which are also termed as non-conventional energy sources, which includes. So कुठले non-conventional energy sources includes आहेत तर ते बघूया. सोलर एनर्जी नीड्स इक्विपमेंट सच ॲज सोलर हीट कलेक्टर्स असेल किंवा सोलर सेल्स, सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर फर्नेस असेल मीन्स जे आपण सोलर भट्टी वगैरे असतात अँड सोलर पॉवर प्लांट्स. तर सोलर एनर्जीचा आपण
किंवा जी सन एनर्जी आहे तर त्याचा आपण यूज कुठे कुठे करतोय तर हे सांगितलं यामध्ये. त्यानंतर विंड एनर्जी असेल, देन हायड्रो पॉवर, देन टायडल एनर्जी, ओशन थर्मल एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, बायोमास असेल किंवा बायोगॅस असेल, ओके, आणि बायोफ्युएल असेल. तर ह्या सगळ्या झाल्या नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस किंवा नॅचरल सोर्सेस, जे की आपल्याला डायरेक्टली नेचरकडून अवेलेबल होतात ते. ओके. द नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इन्क्लूड कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर एनर्जी. तर हे झाले नॉन रिन्युएबल, जे की इझिली अवेलेबल नाही होऊ शकत किंवा ते क्रिएट होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. ओके. देन फर्स्टली रिन्युएबल रिसोर्सेस. The resources that can be replenished through rapid natural cycles are known as renewable resources, जे की आपल्याला नेचरकडून डायरेक्टली ऑकर होतात. सो त्याला आपण रिन्युएबल रिसोर्सेस म्हणतो. These resources are able to increase their abundance through reproduction and utilization of simple substances. Okay. Then example of renewable resources like plants, crops and forests असेल, and animals who are being replaced from time to time because they have the power of reproducing and maintain life cycles. ओके. तर जे पण लिव्हिंग थिंग्स असेल किंवा प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, तर ते काय करतात की रिप्रोडक्शन करतात आणि मेंटेन लाईफ सायकल किंवा लाईफ सायकल जी आहे तर ती मेंटेन करतात. ओके. सम एक्झाम्पल ऑफ रिन्युएबल रिसोर्सेस through they do not have life cycle but can be recycled are wood and wood products, pulp products, natural rubber fibers, example cotton, jute, animal wool, then silk and synthetic fibers and leather. Okay, these are the renewable resources but they do not have life cycle. In addition to these resources, water and soil are also classified as renewable resources. Solar energy, although having a finite life as a special case, is considered as an renewable resource is and much as solar stock is inexhaustible on the human scale. ओके. तर ही जे आपण सोलार एनर्जी वगैरे असतील तर त्याचा आपण डायरेक्टली यूज करू शकतो. ओके. देन नेक्स्टली नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. The resources that cannot be replenished through natural processes are known as non-renewable resources or they cannot easily occur. Okay, तर त्याला आपण non-renewable resources म्हणतो. These are available in limited amount which cannot be increased. These resources include fossil fuels like petrol, coal, etc. Nuclear energy sources, examples uranium, thorium. Okay. Then metals, iron, copper, gold, silver, lead, zinc, minerals and salts, carbonates, phosphates, nitrates. These are the examples of non-renewable resources. Once a non-renewable resource is consumed, it is gone forever. Then we have to find a substitute for it or do without it. Then non-renewable resources can further be divided into two categories. That is recyclable and non-recyclable energy resources. Firstly, recyclable resources, that is these are non-renewable resources which can be collected after they are used and can be recycled. These are mainly the non-energy minerals resources which occur in the earth crust. Examples ores of aluminium, like bauxite is the main source of aluminium. Then copper, mercury and deposits of fertilizers, nutrients. Example phosphate rock cell and potassium and minerals used in their natural state. Asbestos, clay, mica. Okay, asbestos means a highly heat resistant fibrous silicate mineral and mica means a shiny silicate mineral with a layered structure. Okay. Then non-recyclable resources. These are
non-recyclable resources which cannot be recycled in any way. Example of these are fossil fuels and nuclear energy sources, example uranium, which provide 90% of energy requirement. Okay, these are the two types of non-renewable resources. Then use of alternate energy sources. So there is a need to development or develop renewable energy sources which are available and could be utilized, solar or wind, or the sources which could be created and utilized biomass, or like biomass. The main renewable energy sources for India are solar, wind, waste and biomass. Biomass are resources which are agriculture related, like wool, baggage, cow dung, seeds, etc. ओके, तर आपण अल्टरनेट यूज कसा केला पाहिजे एनर्जीचा किंवा कसा करू शकतो, लाईक ॲग्रिकल्चरमध्ये असेल किंवा आपलं जे पण डोमेस्टिक वेस्ट असेल तर त्या थ्रू आपण बायोगॅसचा यूज करू शकतो किंवा बायोमासचा यूज पण होऊ शकतो. ओके, बायोमास मीन द ऑर्गॅनिक मॅटर यूज ॲज अ फ्यूल. ओके, स्पेशली इन अ पॉवर स्टेशन फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर ह्या सगळ्याचा आपण जे पण डोमेस्टिक वेस्ट असेल तर त्याचा बायोमाससाठी आपण यूज करू शकतो. देन प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द यूज ऑफ एनर्जी रिसोर्सेस, like firstly fossil fuels, then global warming असेल, is the long term heating of earth climate system observed since the pre-industrial period due to human activity, primarily fossil fuel burning, which increase heat trapping greenhouse gas level in earth atmosphere. तर ग्लोबल वॉर्मिंग काय करतं, आपल्या अर्थवरचं जी टेम्परेचर लेवल असेल किंवा हीट लेवल इन्क्रीज करण्याचं काम करतं. त्यानंतर असेल ॲसिड रेन असेल, रेनफॉल मेड सो ॲसिडिक बाय ॲटमॉस्फेरिक पोल्युशन दॅट इट कॉजेस एन्व्हायरमेंटल हार्म, देन चिपली टू फॉरेस्ट, देन अँड लेक्स. ओके, द वेस्ट गॅसेस फ्रॉम विच कंटेन सल्फर अँड नायट्रोजन ऑक्साईड which combine with atmospheric water to form acids. Okay, that is acid rain. So these are created various types of pollution and harm to our environment. Danger posed by leaded fuels or oil spills also created various problems to our environment or damage our ecosystem, all types of ecosystem. Water pollution caused by poorly managed coal mines, then air pollution. These are the problems related to use of energy resources. Then alternate energy resources. The initial cost of establishment of alternate energy generation is costlier than conventional resources. Okay, then maintenance of these structures is difficult. It requires more space. Then energy supply is unpredictable during natural calamities. ओके, तर एनर्जी सप्लाय जो असेल तर नॅचरल इव्हिडन्सेस जे असतील किंवा इन्सिडन्स जे असतील तर त्यालासुद्धा अनप्रेडिक्टेबल असतात. ओके, दीज आर द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू एनर्जी रिसोर्सेस. ओके, थँक्यू.